इंद्रज पाटील आणि त्याच्याच बरोबर छोटे इंद्रज पाटील हे देखील आलेले आहेत. पहा स्क्रीनवरती आपण पाहू शकतो इंद्रज पाटील एक जबरदस्त खेळाडू आणि फ्रॉम किरवे गगनबावडा परिसरातील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी छाप देखील पाडली. थँक्यू सो मच मनीषजी पाटील सर. मुलाखत सम्राट यांची समालोचन आपण ऐकलंय. आता मी पुन्हा एकदा जयेश फुटफोडे सज्ज होतो या मॅच साठी. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू टाकण्यासाठी पिंटू कामकर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिला चेंडूवरती इथे पत्रा जर पाहायला गेलं तर फक्त बॅकलिफ्टला खाली आणला आणि त्यानंतर हलक्या हाताने घेऊन काढले. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. कोर पॉईंटच्या दिशेने तो फटका खेळला आणि सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. प्रशांत पिंगळे आपल्याला पाहायला मिळालेत. या वर्षीच्या हंगामामध्ये थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळाले, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी आगाज देखील केलाय. जबरदस्त बॅटिंग. आता पुन्हा एकदा प्रशांत पिंगळे आपल्याला जबरदस्त फॉर्मामध्ये पाहायला मिळतात. दुसऱ्या चेंडूवरती देखील हलक्या हाताने खेळून काढलं जातंय. पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये तो फटका केला जातोय. सुरुवात जर पाहायला गेली तर प्लॅनिंग नुसार पाहायला मिळते. 6 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक आपण अंदाज घ्यायचा आहे, कारण का सुरुवातीच्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये पाण्याचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि त्याचमुळे दमट विकेट आहे आणि म्हणूनच थोडस जर पाहायला गेलं तर सिंगल डबलचा वापर केला जातो आणि त्यानंतर मोठे फटके येतील जरूर. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्रॅकिंग चौकार इथे मात्र पाहायला मिळतोय. कव्हर्सच्या डोक्यावरून खेळला, लॉफ्ट केला गेला, चौकार आलाय. चांगला फटका इथे मात्र खेळला जातोय. यश मिळवण्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं, तेव्हाच यशाचं शिखर गाठता येतं आणि तेच केलं जातं. चांगला चेंडू. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिस सेम स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि सिंगल. थोडस नाराज असतील, कारण का या चेंडूवरती फुलरलेनचा चेंडू होता. हेलिकॉप्टर प्रॉपर पाहायला मिळाला असतं तर समोरच्या दिशेने तो मोठा फटका देखील झाला असता आणि म्हणूनच प्रशांत त्या फटक्याचा निवड देखील त्यांनी केली होती, परंतु तो फटका सजवता आला नाहीये. परंतु सिंगल धाव फलकावरती आड होती. प्रशांत पिंगळे आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 6 धावा. चांगला साथ दिलाय. महेंद्रने देखील चांगली साथ दिली त्याला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका सजवण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळालाय आणि बॉल चाललाय ओव्हर द रोप. चौकार 4 धावीसाठी. आणि प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी संदीपजी पाटील सर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल या महालक्ष्मी स्पोर्ट्स या संघासाठी. फक्त हे बक्षीस महालक्ष्मी स्पोर्ट्स बावडा संघासाठी बक्षीस असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. चांगला फटका सजवला गेलाय. चौकार आलाय. या चेंडूवरती वाह, फटका जबरदस्त सजवला गेलाय. मनगटाचा वापर चांगल्या रीतीने केला. पायावरती चेंडू टाकला आणि त्याच्यावरती आक्रमण केलं गेलंय. षटकार आलाय. थँक्यू डीसी. प्रेक्षक गॅलरीमध्ये तो फटका सजवला गेलाय 6 धावांसाठी आणि पहिल्या षटकामध्ये 17 धावा ज्या आहेत त्या खर्च केल्या गेल्यात. कृष्णात कामकर आपल्याला पाहायला मिळाले, म्हणजेच पिंटू कामकर त्यांच्या विरोधात. पहिलं षटक हे पॉवर पेच होतं आणि या पॉवर पेच्या षटकामध्ये सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूवरती अंदाज घेतला गेला. पाहावं लागलं की कशा प्रकारे चेंडू बॅटवरती येत आहेत, प्रॉपर येत आहेत हे समजलं आणि त्यानंतर आपला स्वाभाविक खेळ आहे तो करण्याचा प्रयत्न केला. थोडस चर्चा केली जाते. तानाजी चौगुले आपल्याला पाहायला मिळतात. 3 मॅचेस त्यांनी केल्यात. 4 ओव्हर टाकले आहेत आणि 4 ओव्हरमध्ये 11 चेंडू डॉट टाकले. ते देखील महत्वाचे. तुम्ही जेवढे डॉट चेंडू टाकणार आहे पर्सेंटेज वाढणार आहे विजयाचं. 1 विकेट मिळवली आहे. बेस्ट 17 धावा 1 विकेट त्यांनी मिळवली आहे. इकॉनॉमी आहे जर पाहायला गेलं तर 7.25 म्हणजेच जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी केली आहे. थोडस जर पाहायला गेलं तर बॅकफुटवर येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अशा वेळेला थोडस अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका सजवण्याचा प्रयत्न होता.
ओळखलं, थोडंसं दूरवरती टाकला, तो थोडा अतिरिक्त प्रयत्न होता आणि त्याच चेंडूवरती एक्स्ट्रा धावा देखील आलेत. पहा थोडंसं शोल्डरचा अतिरिक्त वापर केला. शोल्डरचा वापर प्रॉपर त्याने केला असता, तर कदाचित हा चेंडू डॉट देखील आला असता. कारण का बॅकफूटवरती गेलेत हा फटका खेळण्यासाठी. या चेंडूवरती कमालीचा चेंडू, थोडासा हलकासा टर्न इथे मात्र पाहायला मिळालाय. ओहो! थोडंसं जर पाहायला गेलं तर पंचांना देखील सेफ्टी लागणार आहे काही वर्षामध्ये. कारण का पहा, पंच देखील कुमार सर थोडंसं हसताना पाहायला मिळत आहेत. कारण का भविष्याची चिंता त्यांना देखील आहे. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी दुर्वन फटका खेळण्याचा नतीजा इथे विकेट आली आहे. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर स्टार्ट चांगला दिला होता, परंतु स्टार्ट बरोबर सातत्य महत्वाचं आहे. ते सातत्य राखता आलं नाहीये आणि प्रशांत पिंगेची ती पहिली विकेट अनमोल इथे मात्र टिपली गेली आहे तानाजी यांच्या माध्यमातून. सागर फल्ली बॅटिंगसाठी आले. पहिला चेंडू कातकतेने खेळण्याचा इरादा होता, त्याच वेळेला एक चांगला चेंडू पायांमध्ये टाकलाय आणि हा डॉट चेंडू देखील आलाय. पहा सुरुवात केली आपण चांगली आणि त्यानंतर आपल्याला स्टार्ट चांगल्या मिळाल्यानंतर शेवट देखील चांगल्या रीतीने करायचं आहे. एक विकेट आली आहे आणि अशा वेळेला आपल्याला सावधतेने खेळणं देखील गरजेचं आहे. कुठेतरी या मोठ्या फटक्यांचा विचार केला जातोय, ते करायचं नाहीये. आपल्याकडे जर पाहायला गेलं तर नॉन स्ट्राईक इनला एक जबरदस्त खेळाडू आहे, कॅल्क्युलेशनसाठी तो देखील ओळखला जातो आणि तुम्ही चुकताय कुठेतरी. या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा इरादा झालाय. हवेमध्ये फटका केलाय, डीपला प्रोटेक्शन आलंय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, फेकी थोडीशी खराब झाली. जमिनीला समांतर ही फेकी झाली असती तर कदाचित तो वेळ वाचला असता आणि त्यानंतर ती विकेट देखील आली असती. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आतापर्यंत 20 धावा फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपत्रावरती चांगली गोलंदाजी केली. पहा 4 चेंडू टाकलेत, 3 धावा खर्ची केल्यात, त्यामध्ये एक विकेट देखील मिळवल्या. जबरदस्त गोलंदाजी. डान्सिंग ऑफ द ट्रॅक फटका सजवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल सिंगल धाव फलकावरती आठ झाली. सिंगल आली म्हणजे धावसंख्या 21. 21 धावा फलकावरती जोडले जात आहेत. चांगली गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये कमबॅक करणं गरजेचं होतं, कारण का पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या आणि अशा वेळेला कोणाला तरी जबाबदारी घ्यायची होती आणि त्यानंतर कर्णधारांनी स्वतःवरती विश्वास ठेवला आणि त्यानंतर त्या धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेल्यात. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर मिडॉनच्या दिशेने तो फटका केला, सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सिंगल आली म्हणजे धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. प्रोजेक्टेड स्कोर 66 आपल्याला पाहायला मिळतोय. अशाच प्रकारे जर तुम्ही बॅटिंग केली तर 66 पर्यंत आपण जाऊ शकता, परंतु त्यापेक्षा देखील जास्त विचार तुम्ही केलात तर निश्चितच त्याचा परिणाम देखील आपल्याला चांगला पाहायला मिळणार आहे. 2 षटकामध्ये 22 आलेत, येणारी 4 षटकं देखील आपल्याला पाहायचं आहे. आपण प्रोजेक्टेड स्कोर देखील पाहू शकता. अशा प्रकारे जर बॅटिंग केली, करंट रन रेटच्या नुसार आपण बॅटिंग केली तर 66 पर्यंत जाऊ शकता. त्यानंतर 12च्या सरासरीने जर धावा बनवल्या तर आपण 70 पर्यंत मधून मारू शकतो. 14च्या सरासरीने बनवल्या तर 78 78 म्हणजे सरासरी आपल्याला काय राखायची आहे त्यानुसार आपलं जे टार्गेट आहे ते देखील ठरणार आहे.
संदीप पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकार चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अर्जित सुरसे आले, पहिला चेंडू शॉर्टपिट पद्धतीचा, त्याच्यावरती आक्रमण, फटका फसला. हर्षवर्धन पाटील आले, झेल टिपला गेलाय. लॉंग चेस पाहायला मिळाला, परंतु या खेळाडूकडे ती चपळता आणि त्या चपळतेने तो झेल देखील टिपलाय. थँक्यू डीसी. महेंद्र माघारी परतले, तर त्यांच्यावरती प्रेशर आलंय, कारण का जर पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये सिंगल डबल धावांचा विचार केला नाही. त्यानंतर धावा थोड्याशा कमी बनल्या आणि त्याच वेळेला कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा इरादा झाला आणि विकेट आली आहे. आता जर पाहायला गेलं तर कोल्हापूर नगरीतील अजून एक जबरदस्त खेळाडू, याच्या देखील नावावरती खूप सारे रेकॉर्ड आहेत. आपण प्रवीण लोंढेला देखील पाहतोय, 3 मॅच मध्ये 30 धावा बनवल्या आहेत, ॲव्हरेज 30 देखील आहे. आणि जर पाहायला गेलं तर सरासरी 214.29 देखील पाहायला मिळते. 20 बेस्ट आहे या स्पर्धेमध्ये. थोडंसं जर पाहायला गेलं तर कमी चान्स मिळालेत, परंतु जेवढा चान्स मिळालाय चांगला केलेत, हलक्या हाताने खेळून काढले. त्यानंतर जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा तडम्यांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सिंगल आले म्हणजे धाव संख्या जाऊन पोहोचणार आहे. आतापर्यंत 23वा धाव फलकावरती जोडले जात आहेत. हॉटेल शांतिदूतचे सर्वेसर्वा संदीपजी बाटे सर यांचं देखील आगमन झालंय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर जीवनजी शिंदे सर यांचं देखील आगमन झालंय. दक्कन पन्हाळा हा त्यांचा संघ देखील आहे. धीम्या गतीने टाकला, त्यानंतर लेग कटरचा वापर केलाय, बॉडीवरती टाकलाय, बॉडी स्विच केली, टर्न केले आणि त्यानंतर सिंगल डबल मध्ये परिवर्तित देखील होतं. सर पाहायला मिळते थोडंसं फेकी लेट झाली, परंतु तोपर्यंत 2 धावा घेण्याची बोबा बेल्या. 2 धावा या धावफलकावरती जोडले जात आहेत. धावसंख्या आतापर्यंत 25 धावा. मित्रांनो, आपली स्वप्न पाणी कधी सोडू नका आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी धाडस आणि जिद्द महत्वाची असते आणि ती जिद्द आपल्याला बाळगायची आजच्या दिवसामध्ये. कारण या स्पर्धेच्या आपण अशा स्टेजवरती आलोय जिथे चूक झाली तर आपल्याला माघारी जावं लागणार आहे आणि म्हणूनच चुका कमी करायची आहेत. लोवर फुल टॉस, थोडासा बॅकअप दे हँडने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, वाटलं होतं वेगात होईल, त्यानंतर थोडंसं चातुर्य दाखवलं, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर क्रीजर मध्ये तो फटका केला, डीपला प्रोटेक्शन आले, सिंगल डबल मध्ये परिवर्तित झाले. या 2-2 धावा रोखावे लागतील, कारण का या 2-2 धावाने साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहू शकता आपण बॅकअप द हँडचा वापर केला, त्यानंतर तो फटका इथे पत्र केला गेला. जिथे क्षेत्ररक्षण नव्हतं खाली क्षेत्रामध्ये तो फटका केला, प्रोटेक्शन आलं, तोपर्यंत 2 धावा. धावसंख्या आतापर्यंत 27 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडू टाकले, फक्त 5 धावा खर्च केले आहेत. एक पार्ट टाइम गोलंदाज आहेत, परंतु जबरदस्त कामगिरी केली. अर्जित सुरसेल आपण पाहतोय मुख्य या स्क्रीनवरती, जबरदस्त गोलंदाजी, चांगला चेंडू, जबरदस्त थोडस टर्न करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, इरादे ओळखले, या चेंडूवरती रिव्हर्स करणार आहेत आणि अशा वेळेला तो चेंडू पहा कशा प्रकारे टाकलाय. थोडस रिलीज पॉइंट पहा, थोडस रिलीज पॉइंट वरतून पाहायला मिळाला आणि त्यानंतर अगदी सटीक चेंडू इथे मित्र डिलिव्हर केला जातोय. कानाच्या वरतून हा चेंडू डिलिव्हर केलाय आणि त्यानंतर एक जबरदस्त गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. अर्जित पार्ट टाइम गोलंदाज आहेत, परंतु यशस्वी ठरलेत. या चेंडूवरती थोडस बॉडीवरती टाकला, त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा इरादा, सिंगल दा फलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, धावा रोखल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ आणि या 3 षटकांमध्ये बनवल्या गेल्यात 28 धावा. पुन्हा एकदा सरासरीला जे आहे ते कंट्रोलमध्ये आणलं गेलंय. जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 16ची होती, त्या धावसंख्येला कंट्रोलमध्ये आणलं गेलं. 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा ज्या आहेत त्या खर्च केल्या गोलंदाजांनी, म्हणजे कमबॅक केलाय गोलंदाजांनी. आता कमबॅक करायचंय उर्वरित 3 षटकामध्ये. फलंदाजाला देखील महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ कशा प्रकारे प्लॅनिंग करतोय, येणाऱ्या 3 षटकामध्ये कशा प्रकारे खेळतोय हे देखील पाहावं लागेल. इजी या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये अनिकेत कदम सर यांच्या मधून सलग 3 षटकार,
सलग 3 विकेटसाठी इथे 2,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल, अजून देखील लगावलं गेलं नाहीये या चेंडूवरती. जर पाहायला गेलं तर सिंगल आले. सागरला आपण पाहतोय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय. सुरुवातीला स्ट्रगल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि या मॅच मध्ये आता जर पाहायला गेलं तर आक्रमक पवित्र थोडासा घ्यावं लागेल. एकाला आक्रमकतेने खेळावं लागेल, दुसऱ्याला संयम बाळगावं लागणार आहे. हे सूत्र महत्वाचं आहे. एकाला आक्रमकता, दुसऱ्याला संयम, तरच या मॅच मध्ये धावा बनणार आहे. धावसंख्या आतापर्यंत 29 धावा. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 6 षटकांची मॅच आहे, हे देखील महत्वाचं आहे. या चेंडूवरती आक्रमकता घेतली आहे ती म्हणजेच प्रवीण लोंढेने. प्रवीण लोंढेचा वार गेलाय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीसी. 33 धावा फलकावरती जोडले जात आहेत. पहा, मी सांगितलं होतं एकाला कोणाला तरी आक्रमकता दाखवायची आहे आणि ती आक्रमकता आता प्रवीण लोंढेने जी आहे ती घेतली. धावसंख्या आतापर्यंत 33 धावा. 4थं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा तानाजी आले. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. त्यानंतर लेग स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगले क्षेत्ररक्षक झालंय. सिंगल फलकावरती तोपर्यंत ऍड झाली आहे. म्हणजे धावसंख्या 34. 34 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. प्रेक्षकांचं कौतुक करावं लागेल, कारण का पहा, रखरखतं ऊन आहे आणि या रखरखत्या उन्हामध्ये प्रेक्षक जे आहेत ते दर्दी प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर नेटकरी देखील ऑन झाले आहेत. आजच्या दिवसामध्ये त्यांची देखील संख्या वाढली आहे, कारण का आज डेची स्पर्धा आहे. थोडंसं नाईटला देखील फायनलची मॅच पाहायला मिळणार आहे. फायनलला जरूर आवर्जून प्रेक्षक उपस्थित राहतील, परंतु या स्पर्धेसाठी ते केडीसी लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले, तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या चेंडूवरती थोडंसं जर पाहायला गेलं तर बॉडीवरती टाकला होता चेंडू, त्यानंतर फ्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा देखील पाहायला मिळतात. एक्स्ट्रा का आले? थोडंसं डाव्या एसटीच्या बाहेर टाकलंय आणि म्हणूनच एक्स्ट्रा धावा. थोडंसं नाराज देखील असतील अर्जित, कारण का त्यांनी सांगितलंय एवढी चांगली गोलंदाजी होते, अशा वेळेला तुम्ही एक्स्ट्रा धावा दिल्यात तर प्रवीण लोंढे स्ट्राईकवरती येणार आहे आणि प्रवीण आक्रमकतेने खेळतोय. आपल्याला त्याला कुठेतरी नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवावं लागेल, कारण का प्रवीण लोंढे यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये देखील आहे. या चेंडूवरती पहा तेच केलंय. या चेंडूवरती स्लाइस करण्याचा प्रयत्न. कोर पॉइंटला तो फटका, डीपला प्रोटेक्शन, सिंगल फलकावरती ऍड. चांगली गोलंदाजी कमबॅक केला जातोय तानाजी यांच्या माध्यमातून आणि अर्जित देखील तेच सांगतायत. चांगली टप्प्यावरती गोलंदाजी आहे, एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाहीये. धावसंख्या 36. 36 धावा फलकावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे आणि 36 धावा फलकावरती लागलेत. या चेंडूवरती पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न होतो. बॅट चालकीची काढ आणि त्यानंतर सिंगल फलकावरती ऍड होते. स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल फलकावरती ऍड झाली आहे. धावसंख्या आतापर्यंत 37 धावा फलकावरती जोडल्या गेल्या आहेत. अजून एक चेंडू बाकी असणार आहे. एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. सुशील आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, कारण का सुशीलची गरज भासली संघाला. कारण का सागर थोडंसं जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. अशा वेळेला सुशीलची गरज भासली आहे. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क खास नाहीये. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल फलकावरती ऍड होतीये. सिंगल आली आहे म्हणजे धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 37 धावा फलकावरती. 37 धावा. 4 षटकामध्ये 37 धावा. पहा, पहिल्या षटकामध्ये आपण किती धावा बनवल्यात हे देखील महत्वाचं होतं. पहिल्या षटकामध्ये आपण 16 धावा बनवल्या आहेत. त्यानंतर 17 धावा बनवल्या आहेत आणि त्यानंतर उर्वरित 3 षटकामध्ये फक्त आपण बनवतोय किती? 20 धावा. म्हणजेच काय, 18 चेंडूमध्ये आपण 20 बनवल्यात. कंट्रोल आपल्यावरती आणला गेलाय. हा रिमोट कंट्रोल आपल्याला कुठेतरी जुगारून या मॅच मध्ये आपल्याला ऍक्टिव्ह व्हावं लागेल. ऍक्टिव्ह झालात तरच धावसंख्या जी आहे ती बनणार आहे. पहा, पहिल्या 4 षटकामध्ये आपण पाहू शकतो. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 17. दुसऱ्या षटकामध्ये पाहू शकतो फक्त 5. तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा. विकेट तिथे देखील आणि 4थ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा. जिथे गरज होती धावांची तिथे धावा ज्या आहेत त्या बनल्या नाहीयेत. चांगला स्टार्ट मिळून देखील इथे धावसंख्येला कंट्रोलमध्ये आणलं गेलं. म्हणजेच कुठेतरी समीकरण चुकतंय आणि त्यासाठी जर पाहायला गेलं तर संघ मालक जे आहेत संदीपजी पाटील सर यांनी देखील थोडेसे आमिष दिले.
फलंदाजांना त्याने सांगितलंय तुम्ही जेवढे षटकार चौकार माराल त्याच्या माध्यमातून तुम्हाला कॅश प्राइज देखील मिळणार आहे. पहा इथे जर पाहायला गेलं तर संघ मालक चांगले आहेत आपले, ते तुम्हाला बॅक करतायत, तुम्हाला त्याचा फायदा कुठेतरी घ्यावा लागेल. धावसंख्या आतापर्यंत 37 धावा 3 गड्याच्या मोबदल्यावरती. पहिल्या 4 षटकामध्ये बनवलं गेलं 37 धावा फलकावरती. कोणीतरी म्हटलं देखील मित्रांनो, छत्री पावसाला थांबवू शकते का? नाही थांबवू शकत, परंतु पावसात थांबण्याचे धाडस ती नक्कीच आपल्याला देऊन जाते. परंतु आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री आपल्याला देऊ शकतो का? नाही देऊ शकत, परंतु आत्मविश्वास आपल्याला प्रेरणा जरूर देऊ शकतो आणि त्याच प्रेरणेने आपल्याला आत्मविश्वासाने इथे या मॅच मध्ये कमबॅक देखील करायचा आहे. परंतु कमबॅक करत असताना आपल्याला एका गोलंदाजाला सामोर जावं लागणार आहे. तो गोलंदाज आहे शिवप्रसाद, ज्याने 3 मॅच मध्ये 2 ओव्हर हाताळले, त्यामध्ये 5 डॉट केले, 2 विकेट आणि 8.50च्या इकॉनॉमीने त्यांनी गोलंदाजी केली. जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या विरोधात. आता प्रवीण लोंढे आक्रमक देखील झाले. वा, जबरदस्त फटका सजवलाय. डगमगलो थोडा तरी सावरून उभा राहील. मोडेल स्वाभिमान एवढा कठोर वार नाही. डाग बसले तरी पेटलेली आग आहे, तोपर्यंत माझी हार नाहीये आणि म्हणूनच तो जबरदस्त वार केलाय. छावा टीमचे ओनर शहाजी सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण मॅच कडे देखील जातोय. शिवप्रसादचं स्वागत षटकाराने केलंय प्रवीण लोंढेने. शफल झाले, त्यानंतर थोडासा फ्रॉम द बॉडी दूरवरती फटका सजवला गेला, त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला धावा रोखायच्या आहेत. इथे नॉन स्ट्राईक इनवरती फेकी झाली असती तर कदाचित ती विकेट देखील आली असती आणि त्यानंतर धावा देखील रोखल्या गेल्या असत्या. विकेट आली असती म्हणजे प्रेशर ऑटोमॅटिकली प्रवीण लोंढेवरती आलं असतं आणि आपल्याला तेच करायचं आहे. कुठेतरी प्रवीण लोंढेची विकेट घेण्याचा प्रयत्न तुम्ही जरूर करताय, परंतु प्रवीण लोंढेवरती प्रेशर कसं येणार आहे? एक धाव रोखल्यानंतर तुम्ही तेच चुकी करताय. इथे स्ट्राईक वरती फेकी झाली. या चेंडूवरती पुन्हा एकदा मिड विकेटला फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन आहे का पाहावं लागेल. ओहो, प्रयत्न तर चांगला झालाय आणि त्यानंतर धावा किती सेव्ह केल्या गेल्यात हे देखील महत्वाचं आहे. धावा सेव्ह केल्या गेल्यात का पाहावं लागेल. ओहो, निश्चितच धावा सेव्ह केल्या गेल्या. 2 धावा इथे मात्र या धाव फलकावरती जोडल्या जातील. तिथे आपल्याला पाहायला मिळाले कोण? सुनील खावऱ्या पाहायला मिळाले, ज्याच्या बॅटमधून एक अर्धशतक देखील पाहायला मिळालंय. गुंडे आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त फॉर्मामध्ये देखील आहेत आणि क्षेत्ररक्षण देखील जबरदस्त करतायत या मॅच मध्ये. धावसंख्या आतापर्यंत 47 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. 10 धावा खर्च केल्यात. हा चेंडू थोडस जर पाहायला गेलं तर अवे फ्रॉम द बॉडी दूरवरती चेंडू टाकलाय, त्यानंतर एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत. 48 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवप्रसादला थोडस सांगितलं जात आहे थोडासा टप्पा आतमध्ये घ्यावा लागेल. तुझी गोलंदाजी थोडस जर पाहायला गेलं तर टप्पा मागे ठेवतोयस आणि अवे फ्रॉम द बॉडी ठेवतोयस हे देखील आहे. म्हणजेच काय तर फलंदाजाला वेळ भेटतोय तुझ्यावरती आक्रमण करण्यासाठी. तुला टप्पा थोडासा पुढे ठेवावा लागेल, हे देखील महत्वाचं आहे. ओहो, हा चेंडू चांगल्यारीत्या हाताळलाय, परंतु या चेंडू बरोबरच तो टप्पा अचूक आहे का हे देखील पाहावं लागेल. टप्पा अचूक आहे आणि या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. म्हणजेच बाईकच्या स्वरूपामध्ये ही सिंगल आपल्याला ऍड होत असताना पाहायला मिळेल. सिंगल आली, धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती म्हणजेच 49 या आकड्यावरती. थोडंसं स्वतःला थांबवलं देखील आहे, हे देखील महत्वाचं आहे. या स्पर्धेमध्ये निश्चितच महालक्ष्मी स्पोर्ट्सचे ओनर संदीपजी पाटील सर आपल्या संघ सहकाऱ्यांना बॅक करतायत आणि त्यांनी सांगितलंय जेवढे षटकार चौकार मारा त्याच्यावरती तुम्हाला 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आपल्याला जिंकायचं आहे आणि त्यासाठी साम दाम दंडभेद सर्व मार्गाचा अवलंब केला जातोय संघ मालकांच्या माध्यमातून.
लोवर फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण फटका चांगला नाही आहे परंतु नतीजा जो पाहिजे होता तो मिळणार आहे का हे देखील पाहावं लागेल. क्षेत्ररक्षणाने प्रयत्न चांगले केले आहेत, प्रयत्न चांगले झालेत आणि म्हणूनच इथे 2 धावा सेव्ह झालेत का. हो, फेकी इथे मात्र खराब केले गेले. या चेंडूवरती डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जर फेकी केली असती तर कदाचित रनआउटची विकेट देखील आली असती. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आले सुनील आणि म्हणूनच या चेंडूवरती धावा ज्या आहेत त्या एक्स्ट्रा आल्या नाहीयेत. लेग बाईचा इशारा पंचांनी केलाय. 2 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 3 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. थँक्यू सो मच. पंचाच्या माध्यमातून 3 धावेचा इशारा आलाय म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 52 वरती. पुन्हा एकदा थोडस उद्वेशीच्या बाहेर होता त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फोर्स केला त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, सिंगल डबल मध्ये परिवर्तित झाले. 2 धावा आल्यात म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 54 या आकड्यावरती. 54 धावा फलकावरती या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा फलंदाजांनी प्रयत्न केलाय. या षटकामध्ये 13 आले आहेत म्हणजे 5 षटकामध्ये बनवले गेले 54 धावा. शेवटचं षटक महत्वाचं असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये कमबॅक केला जाऊ शकतो या इराद्याने बॅटिंग करावी लागेल. आता मात्र फलंदाजांना 6 षटकांची मॅच आहे, 5 षटकं कंप्लीट झालेत, 54 धावा झालेत आणि 3 विकेट देखील आलेत. चला तिसऱ्या मॅच साठी अनिकेत कदम स्पोर्ट्स येवली संघ आणि त्याचबरोबर चावा स्पोर्ट्स किंग कोपारडे दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. अनिकेतजी कदम सरांचा एका बाजूला संघ आहे तर दुसऱ्या बाजूला संदीपजी बाटे सर, संकेतजी शिरगावकर सर, सागरजी जाधव सर यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे यामध्ये. चला तिसऱ्या मॅच साठी दोन्ही संघ आपल्याला लास्ट कॉल असेल कारण का हे षटक झाल्या आपल्याला लगेचच नाणेफेक देखील करायची आहे. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय, थोडासा फ्लाइट डिले आणि सट्टी तर यॉर्करचा प्रयत्न होता. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून झालाय. बॅकवर्ड स्क्वेअर क्रीजर मध्ये तो चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धावफलकावरती ऍड झाली, सिंगल आली. धावसंख्या आतापर्यंत 55 धावा धावफलकावरती लागलेत. महालक्ष्मी स्पोर्ट्स सुरुवात चांगली करताना पाहायला मिळाला. मागील 3 षटकामध्ये थोडस अडकले परंतु या षटकामध्ये म्हणजेच 5व्या षटकामध्ये कमबॅक त्यांनी देखील केलंय. लोवर फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण, थोडस एक पाऊल पुढे टाकलं, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. थोडस फेकी चांगली झाली का. हो, फेकी चांगली झाली आहे. पुन्हा एकदा पाहायला मिळाले सुनील कावरे गुंड्या पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणातील अजून एक चित्त आपल्याला पाहायला मिळालंय. चांगली क्षेत्ररक्षण केलंय, धावा सेव्ह केल्या जात आहेत. पाहू शकतो आपण स्क्रीनवरती पुन्हा एकदा सुनील कावरे यांना देखील पुन्हा एकदा आपण येतोय. राजू यांच्याकडे चांगली गोलंदाजी राजूने देखील केली. पहा यांच्याकडे वेग नाही आहे परंतु अचूकता आहे, यांच्याकडे फ्लाईट आहे. थांबवण्याची इम्यास आखरले. वा, आता पहा, आता वेगवान चेंडू टाकला. पहा त्यांचे संघ सहकारी त्यांना किती ओळखतात. त्यांच्या संघ सहकार्याने सांगितला याआधी 2 चेंडू धीम्या गतीने टाकले, आता वेगवान टाकणार आणि तोच केला. वेगवान चेंडू टाकला. जर कलेक्शन चांगलं झालं असतं तर कदाचित ती विकेट देखील पाहायला मिळाली असती. या चेंडूवरती मंकड विकेटचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न सक्सेसफुल झालाय का. प्रवीण लोंढे इथे आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांकडे दावा केला जातोय, तो दावा अचूक आहे का हे देखील पाहावं लागेल. विकेट आले का आणि विकेट आली तर प्रवीण लोंढेला माघारी परतावं लागेल, ज्याने आतापर्यंत 10 मध्ये 20 बनवले आहेत. आक्रमकता शेवटच्या षटकामध्ये पाहिजे आणि प्रवीण लोंढे त्या षटकामध्ये हवे देखील. अजूनही जर पाहायला गेलं तर आणि या चेंडूवरती आपण स्क्रीनवरती पाहू शकता कशा प्रकारे प्रवीण लोंढेची विकेट आले. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर पंचांचा निर्णय आलाय आउट. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. प्रवीण लोंढेला माघारी परतावं लागेल. पहा चातुर्य दाखवलं, थोडस स्वतःला थांबवलं आणि ती विकेट मिळवली गेली आहे. प्रवीण लोंढे माघारी परतलेत. या षटकामध्ये प्रवीण लोंढेची गरज होती. 3 चेंडू अजून देखील बाकी होते आणि अशा वेळेला 3 विकेट महत्वाचे आले. 2 चेंडू जरी भेटले असते प्रवीण लोंढेला तर मोठे फटके त्यांच्या माध्यमातून आले असते परंतु आले नाहीयेत, माघारी परतलेत. नवीन फलंदाज कोण हे देखील पाहावं लागेल.
कोल्हापूर नगरीमध्ये देखील शेख आहेत आणि आशिक त्यांचे देखील आहेत. मुन्ना शेख आलेत मैदानाच्या आतमध्ये. अजून एक जबरदस्त खेळाडू कोल्हापूर नगरीचा अजून एक बेदात बादशाह मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कित्येक कारनामे याने देखील केलेत. बावड्याचा परिसर जर पाहायला गेलं तर यांच्या नावाने अक्षरशः जयघोष करत असं एक खेळाडू आहे. मुन्ना शेख आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट पटलावरती देखील आहेत आशिकचे मुन्ना शेख, नाशिकचे मुन्ना शेख. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर स्विच करण्याचा प्रयत्न, टर्न केली बॉडी, त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा इरादा आणि थोडंसं नाराज आहेत. विकेट महत्वाचे, एक चेंडू डॉट येणं महत्वाचं आहे. आणि अर्जित देखील सांगतायत थोडंसं बॅकअपसाठी क्षेत्ररक्षण हवे होते. जर असते तर पैकी मी निर्धास्त केली असती आणि आपल्याला कदाचित ती विकेट देखील आली असती. आणि विकेटच्या तलाशमध्ये देखील एक एक धावेला रोखण्यासाठी ते प्रयत्न करतायत. धावसंख्या 57, 4 गड्याच्या मोबदल्यावरती. शेवटचे काही चेंडू आहेत, त्या चेंडूमध्ये आपली छाप सोडावीच लागेल. मुन्ना शेख स्ट्राईकवरती. 2 चेंडू बाकी असणार आहेत या इनिंगचे. ओहो, चांगला चेंडू ड्राईव्ह केला गेला आहे. जमिनीच्या साह्याने हा फटका केला गेलाय. डीपला प्रोटेक्शन आले. सिंगल धाव फलकावरती आड झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील आली आहे. थोडंसं जर पाहायला गेलं तर क्विक क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं, कारण का शेवटच्या षटकामध्ये प्रयत्न केले जाणार आहेत मोठ्या फटक्यांसाठी. सिंगल डबल धावा देखील महत्वाच्या आहेत, कारण लोअर स्कोरिंगच्या मॅच जरी झाल्या तरी देखील ती मॅच जड होऊ शकते, कारण का एक एक धावेसाठी आज संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात असते, जे नशिबाच्या भरोश्यावर नाही तर स्वतःच्या हिमतीवरती विश्वास राखतात आणि तीच हिंमत राखायची आहे. शेवटचा चेंडू, याच्यावरती आक्रमण, शेवटच्या चेंडूवरती केलेला प्रहार संजीवनी देणार आहे का? निश्चितच संजीवनी देऊन जाणार आहे. हा षटकार 6 धावेसाठी षटकार आलाय, म्हणजेच पहिल्या इनिंग मध्ये 65 धावा. जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या पटलावरती शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय तेव्हा तेव्हा जर पाहायला गेला तर इतिहास घडलाय. आज पाहावं लागेल शेवटच्या चेंडूवरती आलेला हा षटकार या मॅचचा विजयाचा षटकार ठरेल का? पाहावं लागेल. पहा, मुन्ना शेख शेवटच्या चेंडूवरती आक्रमकता दाखवली आणि त्यानंतर सांगितलं माझ्यावरती विश्वास थोडासा दाखवणं गरजेचं आहे, आणि तो विश्वास दाखवला नाही, परिणाम आपल्याला थोडंसं भोगावं लागलाय. कमी धावसंख्या बनवली, परंतु 36 चेंडू 66 कमी नाही आहेत. गोलंदाजांना देखील रोखायचं आहे. या दुसऱ्या इनिंग मध्ये काय करतंय हे देखील पाहायचं आहे. चला, अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलू संघ आणि छावा सुपर किंग दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. आला नाही तर षटकं जी आहेत ती कमी केली जातील, त्याचं नुकसान तुम्हाला देखील भोगावं लागेल. त्यामुळे प्लीज यायचं आहे. पहा, आपण मॅच समरी देखील पाहू शकतो पहिल्या इनिंग मध्ये कशा प्रकारे प्रशांत पिंगळे या मॅच मध्ये त्याची बॅटिंग होणं गरजेचं होतं. फक्त 6 धावांचं योगदान. त्यानंतर महेंद्र थोडंसं त्यांच्यावरती प्रेशर आलं, त्याच्या वेळेस त्यांची विकेट आली. 12 धावा त्यांनी बनवल्या. प्रवीण लोंढे महत्वाची इनिंग, 20 धावा. सागर फल्ले 10 चेंडू 10 धावा स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. इथे जर या 10 चेंडूमध्ये 20 धावा आल्या असत्या तर त्या 10 धावांचा फरक देखील पडला असता. सुशील 4 चेंडूमध्ये 1 धाव त्यांनी देखील बनवले. त्याचबरोबर मुन्ना शेख 2 चेंडूमध्ये 8 धावा. या 8 धावा 2 चेंडूवरती आलेल्या या निर्णायक देखील ठरणार आहेत. 65 धावा झाल्यात, 64 धावा झाल्यात. 65 धावांचा उद्दिष्टांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 65 झाले, 66चं टार्गेट असणार आहे. आपण पाहू शकतो गोलंदाजी कशा प्रकारे झाली आहे. कृष्णात खामकर पहिल्या षटकामध्ये 17 धावा. थोडंसं इकॉनॉमी खराब पाहायला मिळाली. तानाजी जबरदस्त गोलंदाजी, 7च्या इकॉनॉमीने त्याने 14 धावा दिल्या आहेत. 1 विकेट देखील मिळवली आहे. आणि अर्जित सोळसे यांचं देखील हे षटक महत्वाचं ठरलं. पहा, 6 धावा खर्च केल्या. पार्ट टाइम गोलंदाज आहेत, जबरदस्त गोलंदाजी केली. शिवप्रसाद यांनी देखील थोडंसं संघर्ष केला, 13 धावा खर्च केला. शेवटच्या षटकामध्ये राजूने जबरदस्त गोलंदाजी केली, फक्त 10 धावा खर्च केल्यात. आणि म्हणूनच एक चांगलं इथे जर पाहायला गेलं तर बॉलिंग युनिट पाहायला मिळालं आणि प्लॅनिंग नुसार धावा रोखल्या गेल्या. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. या स्पर्धेसाठी कृष्णा वरपे सर यांनी देखील शुभेच्छा दिल्यात. थँक्यू सो मच. त्यांनी व्हॉइस ऑफ गगन बावडा यांना देखील शुभेच्छा दिल्यात. विजयजी केरवाडा सर, केरबा सर यांच्यासाठी देखील शुभेच्छा आल्यात. पहा, सर्व जर पाहायला गेलं तर विजयजी केरबा सर यांच्यावरती खुश आहेत. त्यांचं समालोचन आवडते देखील. थँक्यू सो मच. सर्व नेटकरी जे ऑन झालेत त्यांच्यासाठी थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा जातोय यानंतरच्या टॉसकडे देखील. नामदेवजी पाटील सर आपण देखील यायचं आहे. नामदेवजी पाटील सर या, बारावाडीचे स्टार खेळाडू.
नामदेवजी पाटील सर यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. यानंतरची तिसरी मॅच आपल्या भेटीसाठी येते ती म्हणजेच अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलू संघ त्यांच्या विरोधात छावा सुपर किंग कोपडे संघ. दोन्ही संघांना इथे शुभेच्छा असतील. दोन्ही यंग टॅलेंटेड खेळाडू यावर्षी बर्नाड फॉर्म मध्ये आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या गुणांची ही आता मॅच असणार आहे. पाहूया नाणेफेक होती अनिकेत सरांच्या माध्यमातून नाणेफेक कोण जिंकते. आणि नाणेफेक जिंकले छावा सुपर किंग कोपाडे संघाने. नाणेफेक जिंकल्यास महत्वाची मॅच आहे. चांगली खेळी झाली आहे. अपोजिट संघ देखील दर्जेदार आहे. युवा खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अनुभवी खेळाडू देखील आहेत. आणि अशा वेळेला नाणेफेक जिंकल्यास काय निर्णय असेल. आम्ही फिल्डिंग म्हणजे प्रत्येक जण आज फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल. म्हणजे बॅटिंगला इथे कुठेतरी जर पाहायला गेलं चेसिंगला पसंती दिली आहे प्रत्येकाने. यामागचे काही कारण आहे. चेसिंगला मला वाटते जबाबदारी घेऊन खेळायची सवय लागते त्यामुळे. येस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. आणि आपण पुन्हा एकदा जातोय शुभम यांच्याकडे देखील. शुभम नाणेफेक हरल्यास अनिकेत सर थँक्यू सो मच. शुभम नाणेफेक हरल्यास या मॅचची प्लॅनिंग कशा प्रकारे केली आहे. बॅटिंग नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय होता आणि त्यावेळेला प्लॅनिंग काय होतं. आत्ताच्या सिच्युएशनला प्लॅनिंग काय. नाही टॉस जिंकला असता तर आम्ही पण फिल्डिंगच केली असती. पण आता तो काही नशिबाचा भाग आहे. त्यामुळे जे आले ते आम्ही चांगले बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू आणि एक चांगलं टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. येस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील असतील. शुभम या वर्षीच्या अंगामध्ये जबरदस्त खेळताना पाहायला मिळालेत. सांगरूची स्पर्धा अक्षरशः गाजवली. पट्ट्यानं 80 ते 90 धावा त्याने देखील बनवल्या. निश्चितच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. दोन्ही युवा खेळाडूंच्या नेतृत्वाची आज कसब लागणार आहे. काय होईल या नंतरच्या मॅचसाठी या मॅचमध्ये आपल्याला देखील पाहायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि त्यानंतर एक गोड आवाज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला ऐकायला मिळालाय. ते नाव आहे व्हॉइस ऑफ गगन बावडा म्हणून हे नाव प्रचलित आहेत. ज्यांनी हे सुरुवातीला जर पाहायला गेलं तर सिनेमा सृष्टीमध्ये पाऊल टाकलं. आता समालोचन क्षेत्रामध्ये पाऊल टाकलंय आणि तिथे देखील यशस्वी होत आहेत. विजयजी केरबा सर आपण त्यांच्याकडे देखील जातोय. त्याआधी या स्पर्धेमध्ये आज कोल्हापूरचे दोन सुपरस्टार त्यांचा वाढ देखील आहेत. निगवे गावचे स्टार खेळाडू संदीप चौगुले यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याचबरोबर सौरभ महापुरे याचा देखील आज वाढदिवस आहे. दोघांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभेच्छा देऊया. त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि आपण कॉमेंट्री बॉक्सकडे देखील जाऊया. थँक्यू सो मच. येस थँक्यू सो मच सर. बघायला गेलं तर शब्दांचा जादूगर आणि शब्दांचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आता आवाज आपण ऐकला तर अर्थातच व्हॉइस ऑफ संगमेश्वर जय सर यांचा आवाज ऐकला. खूप खूप धन्यवाद सर. आपल्यामुळेच आम्हाला खूप काही शिकता येतं आणि असं शिकण्याची जी कसब आहे ती तुमच्याकडून घेता येते. जादूया आपण थेट सामन्याच्या दिशेने. बघायला गेलं तर 66 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये एंटर केले. दोन सलामीचे बॅटर आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला बघणार आहोत अर्थातच आपण अर्जित आणि दुसऱ्या साईडला पाहायला मिळणार आहे शरद. बघायला गेलं तर शरद जबरदस्त आतापर्यंत मॅच खेळलाय. 2-14 रन केल्या तर बेस्ट रन 14 आहेत. म्हणजे अजून कामगिरी तेवढी म्हणावी तशी झालेली नाही. ही महत्वाची खेळी असणार आहे कारण गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बघतोय सुशील. पहिला चेंडू ऑन साईडला केलाय टर्न परंतु इथं नशिबाने दिली साथ. पहिला चेंडू आतमध्ये राहिला गेलाय म्हणजेच सिंगल आली. सुरुवात झाली गेली. श्री गणेशा झाला गेलाय. 66 रनांचा बाटला करायचा आहे आणि हे टार्गेट डोक्यामध्ये घेऊन ही मैदानात उतरलेली सलामीची जोडी आपण बघतोय अर्जित आणि शरद याला. खरं तर या जोडीने बऱ्याच वेळा टुर्नामेंट बऱ्याच गाजवल्यात. यावेळी देखील या टुर्नामेंटमध्ये आपला बोलबाला करण्यासाठी सज्ज आहेत आणि हेच आपल्याला पाहावं लागणार आहे. 66 धावांचं छोटं आव्हान जरूर आहे कारण मगाशी जर बघायला गेलं तर त्यावेळी देखील 66-67 धावा होत्या. पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक झाली. शेवटच्या षटकापर्यंत सामना गेलाय म्हणजेच काय हा सामना देखील शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो. पुन्हा एकदा सुशील सज्ज आहे समोर. यावेळी शरद असणार आहे. ऑन साईडला झालाय टर्न. डीप मधून प्रोटेक्शन येते. क्षेत्ररक्षण बघायला गेलं तर जबरदस्त सजवलं गेलंय. मिड विकेटचा काऊ कॉर्नरला एका फिल्डर बाहेर काढलाय म्हणजेच माहिती आहे की
बॅटिंग कोणत्या साईडला, परत राईट लेफ्टीचं कॉम्बिनेशन पाहायला मिळते आणि हे क्रिकेटमधलं सर्वात अवघड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय, कारण राईट लेफ्टी असलं की थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. त्याचबरोबर संघमालक माननीय संदीपजी पाटील महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाचे संघमालक आहेत, त्यांच्याकडून विकेट आणि कॅचसाठी प्रत्येक विकेटला प्रत्येक कॅचला देखील 100 रुपयाचा पारितोषिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. सज्ज झालाय सुशील, यावेळी तयार झाला रिव्हर्स शॉटच्या फटक्याला, याच्यावर दमदार धडाकेबाज झालाय शानदार बंटी पाटील षटकार, चौकार. येस, जबरदस्त वार केलाय, वारवर प्रहार जबरदस्त आणि त्याच्यावर चौकार पाहायला मिळालाय. म्हणजेच आताच आपल्याला माहिती मिळाली की अर्जित हा असा बॅट्समन आहे जो राईट आणि लेफ्ट दोन्हीही खेळणारा कोल्हापूर जिल्ह्याचा एकमेव फलंदाज आहे आणि तीच खासियत मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली. त्याला माहिती आहे 66 धावा करायचे, 6 धावा धावफलकावर पहिल्या 3 चेंडूमध्ये लागल्यात, म्हणजे कॅल्क्युलेट क्रिकेट खेळतोय. आता 33 मध्ये 60 बनवायचे आहेत, अपेक्षा आहे आणि विश्वास देखील आहे. विश्वासाची ताकद संकटापेक्षा मोठी असते, संकट मोठं येऊ द्या, याच्यामध्ये विश्वास आहे. हो, जबरदस्त फटका यावेळी ऑन साइडला खेळलाय, 2 फिल्डर मागे आहेत, जातोय चेंडू सीमा रेषेच्या पल्ल्याड, आलाय आणखीन एक शानदार चौकार. या स्पर्धेदरम्यान सरदारजी पाटील सर सोनार आहेत, साई ज्वेलर्सचे ओनर देखील आहेत, मॅन फ्रॉम कोपर्डे, आणि त्याचबरोबर करणजी रेणुके सर, या दोघांचंही आगमन झालं आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील रक्तदान केलंय. मित्रांनो, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेसाठी त्यांनी रक्तदान महादान केलंय. खरंच अशा प्रकारे आपण हे शिबिर याच्यासाठी राबवलंय की गरजूंना रक्ताची पुरवठा व्हावा, यासाठी टू कॉम्बॉक्स. यस, आणखीन एक वार जबरदस्त, नशिबाचा खेळ, कष्टाचा प्रहार, चेंडू गेलाय थेट सीमा पार, आलाय आणखीन एक जबरदस्त षटकार. संतोषजी कदम सर ते देखील आनंद घेत आहेत, थँक्यू सो मच. त्याचबरोबर कृष्णा वरपे सर हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. विशाल सर हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, थँक्यू सो मच. सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. जे कमेंट्स करतायत त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन देखील वाटतंय. आणि आज जर पाहायला गेलं तर विजयजी केरबा सर यांच्या समालोचनासाठी देखील विशेष जर पाहायला गेलं तर कौतुक करतायत. विजय सर, तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शब्दांचं हे भांडार आपल्याला सुचलं जात आहे आणि त्यांनी दिलेलं हे प्रेम आहे, त्यांनी दिलेले आशीर्वाद आहे. थँक्यू सो मच सर्वांचं. आपण या ठिकाणी कौतुक करतोय, आपण दिलेल्या प्रेमाची शिदोरी नक्कीच आमच्या शब्दातून मांडण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीण आलाय. ओहो, जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय, पहिला चेंडू आणि यावेळी स्विंग देखील पाहायला मिळालाय. म्हणजेच काय तर मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजानं पहिल्या मॅचमध्ये याच्या अगोदरच्या साखळी सामन्यामध्ये देखील प्रभाव ठेवलाय. आता मात्र
हा देखील प्रभाव ठेवण्यासाठी सज्ज झालाय. 17 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक दुसरं सुरू झालंय. अर्जित जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. जबाबदारी आहे, 66 धावा करायच्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला झालाय टर्न आणि जबरदस्त फटक्याने सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत षटकार. पटका हार को अपनी जीत का आधार बना दे, अपनी फौलादी इरादों से चमत्कार दिखा दे, हर गेंद दिखेगी रास्ता बाउंड्री का, तू जब खेले तो बस सुलतान बनकर खेल की दिखा दे. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पडलेला चेंडू आता मात्र कमबॅक केलाय. ही गोलंदाजी आहे प्रवीणची, कारण पहिला चेंडू टाकलाय त्या डॉट आलाय, दुसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार आणि त्याच वेळी देखील तिसरा चेंडू देखील पाहायला मिळालाय म्हणजेच डॉट चेंडू. 23 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. प्रवीण पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळी समोरच्या दिशेनं भेदलंय, बाउंड्री लाईनला पार करून जातोय, सीमा रेषेच्या बाहेर आणखीन एक चौकार. जबरदस्त प्रतिवार चालू आहे, याला रोखणं ना मुश्किल आहे आणि हेच काम सातत्यानं अर्जित नावामध्ये जीत आहे, हारणं मंजूर नाहीये. आणि यावेळी देखील आणखीन एक लाजवाब फटका आणि फटक्यावर आल्यात आणखीन 7 धावा. अंपायर यांना देखील करावं लागतंय व्यायाम आणि त्याच दरम्यान मोठा फटक्यावर षटकार. येस, 5 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा घेतल्यात. वेग वाढलाय धावांचा. 33 धावा धाव पलकावर लागल्या गेल्यात. म्हणजेच काय तर धावांचा वेग वाढत्याला पाहायला मिळाला. आता समीकरण बदललंय. 25 धावामध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. समोर यावेळी प्रवीण थोडासा बॅकफुटवर आलाय. ओहो, आणखीन एक प्रहार. यावर देखील बघायला गेलं तर बॅट आणि चेंडूचा पडलाय मेळ. थेट प्रेक्षक गालिकेत संपलाय. चेंडूचा खेळ आलाय. शानदार षटकार. येस, थँक्यू सो मच. बघायला गेलं तर आपल्याला पाहायला मिळते अभिदादा आणि स्वर्गीय संग्रामदादा पाटील स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून सुरू असलेला हा सोहळा आणि याचा उपक्रम देखील दर्जेदार पाहायला मिळतोय आपल्याला. कारण आपण बघतोय कॅमेरा आपल्या कॅमेरामॅननं पाडलाय. अर्थातच तिकडे रक्तदान देखील, हे रक्तदाते आमचे सर्व तिकडून देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. जे जे रक्तदाते या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांचं मनापासून कौतुक आहे. खूप खूप धन्यवाद आहे. कारण महत्त्वाचं काय तर आयुष्यामध्ये जर बघायला केलं, आपण विचार करायला गेलं तर रक्तदान खूप महत्त्वाचं ठरतं. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातत्यानं रक्तदान करणारे अनेक दाते आहेत. प्रतिवर्षी प्रत्येक वर्षातून 4 वेळा आपण करू शकतोय. त्याचबरोबर पाहायला गेलं तर इथं दिलं जाते बघा सन्मानाचं सन्मान चिन्ह. त्याचबरोबर या ठिकाणी एक सर्टिफिकेट दिलं जाते आणि प्रत्येक जबरदस्त कॅमेरामध्ये पाहायला मिळते. आणि बघायला गेलं तर कौतुक देखील जे आमचे स्टाफ मेंबर आहेत त्यांचं देखील आपण अनमोल असा वेळ देत आहेत आणि चांगलं झालंय. सुशील गायकवाड गोलंदाजी ट्रॅकवर आपण सुशील याला बघितलंय. या चेंडूवर कलाई आणि जबरदस्त कलाई पाहायला मिळाली. विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय. विखे पाटील दया 11 कसबा बावडाचा संघ, वाळवाचा संघ. आणि हे महत्वाचं ठरतंय कारण 40 धावा धावफलकावर आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र छोटस समीकरण पुढे बनलं गेलंय. दुसरा षटक झालंय. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि रिक्वायर्ड रन रेट जर बघितलं तर 6.78चं आहे. म्हणजे एक सोपं आहे, प्रति ओव्हर बनवू शकतात. 23 मध्ये 26 बनवायचे आहेत.
या रोखण्यासाठी कोण गोलंदाज दर्जेदार गोलंदाजी करतो हे महत्वाचं ठरणार आहे. यावेळी मात्र आणखीन एक दर्जेदार शानदार दमदार षटकार. वार चालू आहे, प्रतिवार चालू आहे आणि त्याच्यावर बघायला गेलं तर षटकार आणि चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये भर दिवसा पाहायला मिळतोय. यावेळी देखील समोरच्या दिशेनं चेंडू टोलवला गेला. डीप मधून प्रोटेक्शन जरूर आले. सिंगलवर या ठिकाणी समाधान मानतोय. माहिती आहे स्ट्राईक रोटेट करून पुढे देखील देऊ शकतो. त्याचे देखील बॅटिंग चांगली पाहायला मिळणार आहे, कारण शरदनं यावेळी कौतुक करावं लागेल शरदचं देखील, कारण 2 चेंडू खेळलाय, 2 वर सिंगल घेतलेत आणि स्ट्राईकवर ठेवले अर्जित याला आणि अर्जितनं परिणाम दाखवला गेलाय. 13 मध्ये 45 धावांची तुफानी पारी आतापर्यंत आली. यावेळी मोठा फटका देखील जबरदस्त स्लाइस फटका खेळलाय. चेंडूने यावेळी देखील सीमा बाउंड्री ओलांडली जातोय. आणखीन एक टप्पा टप्पा दन 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 चौकार. होतं जरूर, परंतु बघायला गेलं तर तिसऱ्या षटकामध्ये 51 धावा धाव फलकावर लागल्या गेलं. छोटं झालंय समीकरण मैदानाच्या आतमध्ये आणि सुशील वर वार मोठ्या जोराने चालत. यावेळी देखील जबरदस्त फटका पाहायला मिळाला. डीप मधून प्रोटेक्शन जरूर आले, म्हणजेच काय तर फक्त आणि फक्त एक धाव मिळणार आहे. यावेळी स्ट्राईक वर आलाय ज्याच्या नावामध्ये आहे जी तो अर्जित आलाय समोर. 13 मध्ये 45 धावा केल्यात त्यानं देखील. आता आतमध्ये बघायला गेलं तर सोपं आव्हान राहिलंय. 19 मध्ये फक्त आणि फक्त बनवायचे आहेत 14 धावा. यावेळी देखील फटका जोरात खेळलाय, परंतु यावेळी डी मधून प्रोटेक्शन आलंय. फंबल झालंय, परंतु एकच धाव मिळणार आहे. कौतुक करावं लागेल अर्जित याच्या बॅटिंगचं, कारण बघायला गेलं तर मागच्या मॅच मध्ये 66-67 धावांचं जरूर आव्हान होतं. त्यावेळी पाठलाग करत असताना थोडासा संघ शेवटच्या षटकापर्यंत मॅच घेऊन गेला होता. षटक क्रमांक याच वेळी संपुष्टात येते. अर्थातच तिसरं 53 धावा धावफलकावर, म्हणजेच काय जिंकण्यासाठी आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनतंय. 18 मध्ये 13 बनवायचे आहेत आणि या 13 धावा बघूया कोणत्या ओव्हरमध्ये पूर्ण होत आहेत. आणि महत्वाचं तर काय गोलंदाजी इथून पुढे चांगली करावी लागणार आहे, कारण सुपर 8 मधून सेमी फायनलचं तिकीट बुक करायचं असेल तर प्रभावी गोलंदाजी करावी लागणार आहे. यावेळी गोलंदाज मार्कवर आपण न्यू गोलंदाज बघतोय मतीन आलाय. कामगिरी चोख बजवावी लागणार आहे, कारण त्यांना आतापर्यंत जर विचार केला तर 13 डॉट चेंडू टाकले, 2 विकेट घेतलेत आणि बेस्ट म्हणजेच काय तर 8 रना देऊन 1 विकेट घेतली. ती कामगिरी परत करावी लागणार आहे जर संघाला परतवायचं असेल तर. परंतु दुसऱ्या साईडला बघितलं तर महालक्ष्मी संघाकडून जबरदस्त वार थांबायला तयार नाही. याच बरोबर या स्पर्धेमधलं देखील आणखीन एक अर्धशतक जातंय. अर्थातच अर्जित याच्या बॅट मधून. क्या बात है अर्जित, तेरा नाम ही काफी है. जबरदस्त बॅटिंग, प्रतिवार षटकार आणि त्याच्या बरोबरच 15 मध्ये 52 बनवून हा देखील अजून मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस आणि पावसामध्येच ऊन पाडलंय या वाघानं. एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्यात अर्जित याच्या बॅटिंगसाठी. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. 6 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीनं धावा पूर्ण केल्यात. 15 मध्ये 52 धावा. विकास पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय अर्जित यांच्यासाठी. क्या बात आहे. 59 धावा धावफलकावर. आणखीन एक मोठा वार यावेळी चुकलाय आणि पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर यावं लागतंय. बॅक टू पॅव्हेलियन. यावेळी पण मित्रांनो या खेळाडूचा खेळ झालाय दर्जेदार, दमदार, शानदार आणि याच जोरावर जवळ जवळ बघायला गेलं तर विचार करायला गेलं तर 16 मध्ये 52 धावांची तुफानी जरूर संपुष्टात आली. परंतु या वाघानं विजयाचा गुलाल आपल्या माथ्यावर लावून बॅक टू पॅव्हेलियन परतोय. जबाबदारी जबरदस्त स्वीकारली. चेहऱ्यावर जरी दिसत नसतील तुम्हाला हाल, परंतु हाल करून टाकले गोलंदाजाचं. जबरदस्त पाहायला मिळाले.
आणखीन एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक फलंदाज म्हणून याची देखील ओळख आहे आणि हा देखील ओळखला जातोय. तर अर्जितनं काम पूर्ण केलंय तमाम, कारण आता चेंडू शिल्लक असतील कमी आणि त्याच्यावर धावा 16 बॉलमध्ये 7 धावा बनवायचे आहेत. सोपं आव्हान बनलंय आणि ह्या अर्जित यानं करून दाखवलंय. अर्जितचं अर्धशतक या स्पर्धेत देखील लागलं गेलंय. तुपानी फारी पाहायला मिळाली, परंतु मतीन विकेट घेतली आणि त्याच्यानंतर एक डॉट चेंडू टाकलाय. कमबॅक केलाय. खूप वेळ झालाय जरूर, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ म्हणून मानला जातो आणि हे काम मतीन कडून होते का बघावं लागणार आहे. ओहो, यावर प्रहार होत नाहीये. काम झालंय तमाम. स्कोर झालाय लेवल या षटकारानं आणि विजयाच्या दिशेनं एकच आणि पाऊल मागा आहे. म्हणजेच विजयासाठी फक्त करावी लागते एक धाव. बघूया होतोय का वार आणि त्यावर मिळतोय विजयाचा चौकार का षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला. यावेळी देखील मतीन आडव्या बॅट लॉप करण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु विजयाची ही धाव, विजयाची ही नांदी, विजयाचा घोडदौड पुन्हा चालू ठेवलाय आणि याच एका धावाने एंटर केलं गेलंय अर्थातच सेमीफायनलचं तिकीट बुक करणारा या स्पर्धेमधला दुसरा संघ, ज्याचं नाव आहे विके पाटील दया 11 कसबा वाळवा संघानं आपली विजयाची माहोर लावली गेली. परंतु विजयाची माहोर लावली कुणी? अर्थातच अर्जित याच्या बॅटमधून. म्हणतात ना की नशिबाच्या कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा आणि आज याच्या बॅटनं ते सिद्ध करून दाखवलंय. खणखणीत चौकार आणि 50 धावा पूर्ण, हा तर फक्त ट्रेलर होता. बघूया फायनल मध्ये त्याचा पिक्चर देखील पाहायला मिळेल. जातोय आपण थेट प्लेअर ऑफ द मॅच दिला जाणार आहे. अर्थातच दिला जातोय प्लेअर ऑफ द मॅच, ज्याच्या बॅट मधून 16 मध्ये 52 धावा आणि एक षटकामध्ये एक महत्वाची विकेट देखील घेतली, त्याला जातोय प्लेअर ऑफ द मॅच अर्जित जी.